आणि आता मस्त एक असं आंबट तिखट सार आपण बनवतोय चिंचेचं. हा हा, साहित्य लिहा पटकन. ओलं खोबरं, हिंग, मीठ, तेल, गूळ, चिंचेचा कोळ, मिरच्या, लसूण आणि राई. आपण आता साहित्य बघितलंय आणि आता हे काय करायचंय? आता खोबरं, मिरची आणि लसूण आपल्याला वाटून घ्यायचंय आणि त्याचा रस काढायचा. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा स्वाद पण आणि गाळून घ्यायचा तो. म्हणजे दाताला पण नाही लागणार. दाताला पण मस्त. किती किती मिरची, लसूण, खोबरं सर्व घ्यायचंय. अच्छा. मिरच्या किती? मिरच्या दोन घेतलेले आहेत. सर्व लागतील आपल्याला. आणि लसूण? लसणाच्या दोन तीन पाकळ्या नसतील. आता उग्र होईल ना? हा, ठीक आहे. हे आम्ही मिक्सर मधनं मस्त बारीक करून त्याचं घट्ट असं रस काढून घेतो. मग त्याच्यात अजून पण काय काय मिक्स करायचं ना? हा, ते आपण फोडणीमध्ये घालू तेव्हा मग गूळ आणि मीठ वगैरे घालू. ठीक आहे, चालेल. त्याची तयारी. आपण जे रस काढला नारळाचा, लसूण आणि हिरवी मिरची घालून, तर ते आलेलं आहे इथे. आणि आता फोडणी. आधी काय तेल टाकलेलं? तेल तापवू दे थोडं. आता राई घालते त्याच्यात. राई अर्धा चमचा. हिंग ना? हा, राई थोडी तडतडू दे. मोहरी तडतडल्याशिवाय मजा नाही येत फोडणीला. आता फोडणी फसली असं म्हणायचं. आता हा रस फोडणीत घालायचा आहे. आपण चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेचा कोळ रसामध्ये घातला आणि आता गुळ लागेल ना? तुम्ही जेवढा मी घालतो गुळ आणि मीठ ना. पाणी पण लागेल ना? हा, थोडं पाणी घाल. 1 ग्लास पाणी. थोडा गुळ घालते. आता मीठ घालतो. झाली ना? हो, उकळी आली त्याला एक चांगली की आमचं हे चिंचेचं सार रेडी झालं. आपण जेव्हा मसाले भात वगैरे करतो तर तेव्हा काहीतरी ओलसर ना, तर तेव्हा हे करायला काहीच हरकत नाही. मस्त झालेलं आहे. तर ह्याची जे काय तुम्हाला कृती हवी असेल, साहित्य हवं असेल तर ते नीट लिहून घ्या. चिंचेचं सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, हिंग, मीठ, तेल, गूळ, चिंचेचा कोळ, मिरच्या, लसूण आणि मोहरी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं, मिरच्यांचे तुकडे आणि लसूण पाकळ्या यांचं मिश्रण एकत्र करून ते मिश्रणमध्ये वाटून घ्यावं आणि त्याचा रस काढून घ्यावा. कढईमध्ये तेलावर मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये हिंग, तयार नारळाचा रस, चिंचेचा कोळ, गूळ, पाणी आणि मीठ घालून सार उकळवून सर्व्ह करावं.